नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्रातील संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांचं हार्दिक स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये जरा नवीन माहिती घेऊन आलेलो आहे। माहिती नवीन काहीच नाही, पण बोलायचं फक्त संजय गांधी निराधार योजनेविषयीच आहे। पण त्यापूर्वी मला एक तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे। प्रश्न असा आहे की दर रविवारी सकाळी 11 वाजता एक विषय आजच्या या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये तुम्ही मला द्यायचा आहे। त्या विषयावर रविवारी 11 वाजता चर्चा करायची आहे प्रत्येकाने येऊन। आणि मग त्यामध्ये राजकारण असेल, दिव्यांगांविषयी काही असेल, आहे का नाही, चित्रपट असतील, तुमच्या जुन्या आठवणी असतील, या सर्व गोष्टीविषयी तुम्ही कोणताही एक विषय व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायची आहे। ज्या विषयाला धरून जास्त कमेंट येतील त्या विषयावर दर रविवारी सकाळी 11 वाजता लाईव्ह सेशन घेण्यात येईल। आणि त्या लाईव्ह सेशन मध्ये तुम्ही जॉईन होणं गरजेचं आहे। हे करणं योग्य आहे का नाही हे तुम्ही मला सांगायचं आहे। लाईव्ह करायचं की नाही हे सुद्धा सांगायचं आहे। जर जास्त लोकांनी कमेंट केले की लाईव्ह करणं गरजेचं आहे आणि देशामध्ये चाललेल्या घडामोडीवर चर्चा करणं सुद्धा तेवढंच गरजेचं आहे, असं तरी मला वाटतं। तुम्हाला काय वाटतं ते मला कळवा। तर मित्रांनो, राजू पवार ऑफिशियल H1W या चॅनलवर नवीन असाल, सगळ्यांना हात जोडून विनंती आहे, चॅनलला सबस्क्राइब करून बेल नोटिफिकेशन ऑल वर सेट करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा। तर मित्रांनो, सुरू करूया आजचा आपला हा व्हिडिओ। बघा मित्रांनो, 1 जानेवारी 2026 पासून संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांना पैसे मिळण्यास सुरुवात झालेली आहे। आज राहिलेल्या लाभार्थ्यांच्या खात्यावर पैसे जमा होतील आणि झाले असतील, कारण यावेळी संध्याकाळचे 6 वाजत आहेत, म्हणजे 6 वाजता आपला व्हिडिओ अपलोड होतो ना। तर तुम्हाला पैसे आले का नाही, आले तर किती लोकांना आले, नाही आले अशा लोकांनी कमेंट करायची आहे, आलेल्या लोकांनी सुद्धा कमेंट करायची आहे। आणि उद्याला कोणत्या विषयावर चर्चा करायची आहे हे कमेंट मध्ये लिहायला विसरू नका। बघा मित्रांनो, डिसेंबरचा हप्ता जानेवारी महिन्यामध्ये आलेला आहे। शासन निर्णय न येता हे पैसे खात्यावर जमा करण्यात आलेला आहे। अशाच पद्धतीने दर महिन्याला पैसे वाटप होतील अशी अपेक्षा बाळगूया। आणि शासनाने दर महिन्याला शासन निर्णय न काढता दिव्यांगांच्या खात्यावर पैसे जमा करणं हा एक उत्तम पर्याय मला तरी दिसत आहे। तुमचा विचार काय आहे हे पण लिहा। आणि शासन निर्णय न काढता लाभार्थ्यांना पैसे वितरण करण्यात आलेले आहेत। माहित नाही आता किती लोकांना आलेले आहेत, किती लोकांना आलेले नाहीत, कारण नोव्हेंबर मध्ये 50 ते 60% लोकांना पैसे आलेले नव्हते। तर तुम्हाला आलेले आहेत का हे मला कळवा आणि विषय लिहायला विसरू नका। तर मित्रांनो, मी भेटतोय का नवीन व्हिडिओ सह, तोपर्यंत मला द्या रजा। जय हिंद, जय महाराष्ट्र।